जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले, लेखनशैली आवडली, सादरीकरण आवडलं, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा. म्हणजे हे प्रवासवर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची, म्हणजे पुढील प्रवासवर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवासवर्णन वाचायचे असेल, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता. चला तर मग बघूया आणि ऐकूया आमच्या अल्काश्रयच्या छोट्या सहलीबद्दल. अल्काश्रय वाई, 28 मार्च 2026 ते 30 मार्च 2026. 2026च्या जानेवारीत पंचमहाभूत यात्रा झाल्यावर लगेचच मार्च महिन्यात अल्काश्रयला जाण्याचा योग आला. त्याचं झालं असं की अंजू पूर्वी एकदा येथे जाऊन आली होती व तिला ते खूप आवडलं होतं. तेव्हापासून अल्काश्रयला जाण्याचं मनात घोळत होतं. मुख्य म्हणजे इथे फक्त आरामासाठीच जायचं होतं. त्यामुळे येथे नंदूलाही येथे येता येणार होतं. प्रथम 1च दिवस जाण्याचं ठरत होतं, पण ते फारच घाईचं झालं असतं, म्हणून 2 दिवसाचा प्लॅन केला. मनात आल्यावर लगेचच 2 रात्रीसाठी म्हणजे 28 आणि 29 तारखेचं ऑनलाईन बुकिंग करून टाकलं. मुख्य म्हणजे यावेळेला माझ्याबरोबर रेयांशही येणार होता, कारण त्याच्या शाळेला नुकतीच सुट्टी पडली होती. त्यालाही तेवढाच बदल आणि त्यालाही माझ्याबरोबर यायला आवडतं. पहिल्यांदा एकदा जाऊन आल्यामुळे अंजू मात्र 2 दिवस यायला तयार नव्हती. तिने 1 दिवसच यायचा प्लॅन केला होता. मी, रेयांश, दीपा, नंदू व विजय गीता असे 6 जणांचे मी 2 दिवसाचे बुकिंग करून टाकले. दातेंनी त्यांचे 1 दिवसाचे म्हणजे 29 मार्चचे बुकिंग करून टाकले. गाडीचीही 3 दिवसांची सोय करून ठेवली होती. आज दिवस पहिला, दिनांक 28 मार्च 2026. आज सकाळी 6 वाजता बोरीवलीहून निघून दीपा प्रथम माझ्याकडे व नंतर आम्ही पटवर्धनांना घेऊन मार्गी लागलो. मध्येच लोणावळ्याला थोडी पेटपूजा केली व पुन्हा मार्गस्थ झालो. मुक्कामी पोचायला आम्हाला पाऊण वाजला होता. आत गेल्यावर वेलकम ड्रिंकनी आमचं स्वागत केलं व बाकीचे सोपस्कारही पार पडले. रूम्सचं वाटप होऊन आम्ही 1:20 रूममध्ये पोचलो. त्यांचा चेक इन दुपारी 1 वाजता व चेकआउट सकाळी 10चा होता. आत गेल्यावर खूपच प्रसन्न वाटत होतं. रेयांश तर प्रचंड खुश झाला होता. रूम्सही प्रशस्त होत्या, शिवाय बाहेरचे दृश्य बघण्यासाठी व बसण्यासाठी गॅलरीही होती. दुपारी गेल्यावर जेवणाची वेळ झालीच होती. जेवण साधे पण चांगले होते. आतलं वातावरण व अंतर्गत सजावट छानच होती. जेवणानंतर फेरफटका मारून आतली सजावट बघितली. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चहा, कॉफी व भजी असा मेनू होता. संध्याकाळी बाहेर कॅम्पसमध्येच फिरण्यास बाहेर पडलो. एकूण 13 एकरमध्ये पसरलेल्या या जागेत गाईचा गोठा, आंब्याच्या व चिकूच्या बागा, धबधबा, बैलगाडीतून फेरफटका, इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे, बॅटरी ऑपरेटेड गाडीतून फेरफटका, मसाज चेअर, जकुझी, तरणतलाव व इतर इंडोर गेम्स अशा ॲक्टिव्हिटी ठेवल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवूनच याचे नियोजन केले आहे. आपल्या शहरात सहसा न अनुभवता येणाऱ्या गोष्टींचा इथे मुक्तपणे अनुभव घेता येतो व तोही मोकळ्या वातावरणात. आता त्यांनी त्याच परिसरात वेगळी जागा बांधून पर्यटकांची सोय केली आहे. पण पूर्वीची पर्यटकांसाठी राहण्याची जागाही तशीच ठेवली आहे. मालकांसाठी येथे बंगलाही आहे, पण इथे ते राहत नसून तो अतिशय टापटीप व स्वच्छ ठेवला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे फिश टँकही ठेवले आहेत. आम्ही पहिल्याच दिवशी या सर्व गोष्टींचा उपभोग घेतला. रेयांशचा तर इथे मुक्तपणे वावर होता. शिवाय नंदूच्या सेवेत एकदम तत्पर होता. त्यामुळे रेयांशचे आणि नंदूचे चांगले जमले होते. शिवाय रेयांशलाही अशा गोष्टींची खूप आवड आहे. हे सर्व आटपेपर्यंत संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली होतीच. रात्रीच्या जेवणाचा मेनूही साधाच होता. इतर असलेल्या सोयी व जेवण या बाबतीतही ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवूनच या सर्वांची आखणी केली होती. आज इतर गोष्टींचा उपभोग घेता घेता बैलगाडीची राईड व जकुझी राहील होतं. त्याची मजा आता उद्या चाखणार होतो. आज दिवस दुसरा, दिनांक 29 मार्च 2026. सकाळी उठून आज बाहेर फेरफटका मारायचे ठरवले होते. बाहेरही मोकळं छान फिरायला जावं असं वातावरण होतं. आतल्या कॅम्पसमधला सर्व परिसर बघून शेजारच्याच गावात फेरफटका मारण्यास बाहेर पडलो. बाहेरचा रस्ता काही फारसा चांगला नाही, पण थोडंसं पाय मोकळे करायला म्हणून चालत राहिलो, एवढंच. त्यामुळे नाश्ताही चांगला गेला. आतमध्ये मसाज चेअर, कॅरम आणि इतर इंडोर गेम खेळण्यातच वेळ गेला. संध्याकाळी पुन्हा कालच्यासारखाच बॅटरी ऑपरेटेड कारमधून फेरफटका व इलेक्ट्रिक 3 चाकी स्कूटर चालवण्यात वेळ गेला. काल ठरवल्याप्रमाणे आज बैलगाडीतून फेरफटका मारला. जरा वेगळा अनुभव. सर्वांनीच त्याची मजा घेतली.
बैलगाडीबरोबर व गाडीवानाबरोबर देखील फोटो सेशन पार पडले. हे सर्व एन्जॉय करून पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी परत. कालच्याप्रमाणे आजचेही जेवण साधेच होते. जेवणानंतर भरपूर गप्पा झाल्या, कारण अशा एकत्र बसून गप्पा मारायला पिकनिकसारखी दुसरी जागाच नसते. रेयांश मात्र खूप खुश होता, कारण त्याला मनासारखा एन्जॉय करता आलं होतं. आज दिवस तिसरा, दिनांक 30 मार्च 2026. आज सकाळी नाश्ता करून निघायचे होते. दाते सकाळी नाश्ता न करताच लवकरच निघाले होते. त्यांना बाय करण्यासाठी आम्ही खाली उतरलो होतोच. त्यांना बाय करून आम्हीही नाश्ता त्याचवेळी करून घेतला. नंतर सर्व आटकून आम्हालाही 9 वाजण्याच्या सुमारास निघायचे होते. ड्रायव्हरलाही त्याच सुमारास बोलून आम्ही 9 वाजता तेथून निघालो. 2 दिवस अगदी मजेत गेले. एकत्र बसून भरपूर गप्पाही झाल्या होत्या. या सर्व आठवणी मनात साठवून आता आमचा प्रवास मुंबईच्या दिशेने चालू झाला होता. मी आणि रेयांश मात्र पुण्याला उतरणार होतो. नंदू, दीपा आणि विजय व गीता हे पुढे मुंबईसाठी रवाना झाले. माझा आणि रेयांशचा 4 एप्रिलपर्यंत पुण्याला मुक्काम होता, कारण आम्ही 2 तारखेला पुण्याला येऊन आम्हाला 3 एप्रिलला अक्कलकोटला जाऊन यायचे होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी 4 एप्रिलला मुंबईला परत. अशी छोटीशी पण वेगळी अशी सहल घडली होती. छोट्याशा ब्रेकसाठी हे उत्तम ठिकाण आहे. हेमंत गाडगीळ.